हाय मित्रांनो, हिंदू संस्कृती ही एक प्राचीन जीवनशैली आणि विचारसरणी आहे. आपण भारतीयांनी ही संस्कृती स्वीकारली आणि स्वतःला हिंदू बनवून घेतलं. पण मित्रांनो, हिंदू संस्कृतीचा प्रभाव हा केवळ भारतीयांपर्यंतच नाही तर विदेशातल्या अनेक वैज्ञानिकांना देखील भारतीय संस्कृतीतल्या वेदांनी, उपनिषदांनी, प्राचीन ग्रंथांनी, भगवद्गीतेनी भुरळ पाडली आहे. अहो खरंच विश्वास बसत नाहीये? चला तर मग मी प्राजक्ता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशाच काही सायंटिस्ट विषयी सांगणार आहे ज्यांच्यावरती आपल्या वेदांचा, उपनिषदांचा, प्राचीन ग्रंथांचा खूप मोठा परिणाम होता. चला तर मग सुरू करूया. पण त्याआधी बोला जय श्रीराम. आपले पहिले सायंटिस्ट आहेत निकोला टेस्ला. निकोला टेस्ला यांचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल. त्यांच्या शोधांवरती आपल्या वेद उपनिषदांचा खूप मोठा प्रभाव होता. हे त्यांच्या 1907 मध्ये लिहिलेल्या मेन्स ग्रेटेस्ट अचीवमेंट या पुस्तकामध्ये पण दिसतं. कसं तर त्यांनी आकाश, प्राण यासारखे संस्कृत शब्द आपल्या पुस्तकामध्ये वापरले आहेत. यासोबतच निकोला टेस्ला आर्काइव्ह म्युझियम यामध्येही सांगण्यात आलंय की त्यांचे शोध हे बरेचसे वेदांच्या कॉन्सेप्टवर आधारित होते. 1896 मध्ये स्वामी विवेकानंदांनी शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा हिंदू संस्कृतीवर भाषण दिलं तेव्हा टेस्ला तिथे उपस्थित होते आणि विवेकानंदांच्या भाषणाचा त्यांच्यावरती खूप मोठा प्रभाव पडला होता. त्यानंतर टेस्ला आणि विवेकानंद यांच्यात बराच काळ संवादही घडला. यावरून टेस्ला हिंदू संस्कृतीमुळे नक्कीच भारावून गेले होते हे लक्षात येतं. पुढचे सायंटिस्ट आहेत रॉबर्ट ओपनहायमर. मित्रांनो, ओपनहायमर हे एक अमेरिकन फिजिसिस्ट होते. यांना फादर ऑफ अटॉमिक बॉम्ब असंही म्हटलं जातं. हे 1930 मध्ये भगवद्गीता वाचण्यासाठी खास संस्कृत भाषा शिकले होते, कारण त्यांना भगवद्गीतेचं ट्रान्सलेशन वाचायचं नव्हतं. अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकल्यानंतर ओपनहायमर यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये भगवद्गीतेतल्या काही ओळींचा दाखला दिला होता. ओपनहायमर तेव्हा म्हणतात की जग आता कधीही पहिल्यासारखं नसेल. काही लोक हसतील, काही लोक रडतील, तर काही लोक शांत बसतील. या प्रसंगी मला हिंदू ग्रंथ भगवद्गीतेतल्या काही ओळी आठवत आहेत. कृष्ण अर्जुनाला त्याच्या धर्माबद्दल समजावून सांगताना म्हणतात की त्याने त्याचे कर्तव्य केले पाहिजे. त्याला हे सांगताना कृष्ण त्यांचे विराट रूप धारण करतात आणि म्हणतात की मी मृत्यू आहे, जगाचा विनाश करता आहे. ओपनहायमर म्हणतात की असा विचार कधी ना कधी आपण या ना त्या कारणाने आयुष्यात एकदा तरी केलाच असेल. We knew the world would not be the same. Few people laughed. Few people cried. Most people were silent. I remembered the line from the Hindu scripture, the Bhagavad Gita. Vishnu is trying to persuade the prince that he should do his duty, and to impress him takes on his multi-armed form and says, "Now I am become death, the destroyer of worlds." I suppose we all thought that one way or another. आता मित्रांनो, गीतेतलं ज्ञान कोणी कसं घ्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण ओपनहायमर यांचा गीतेचा बराच अभ्यास होता आणि त्यांच्यावर गीतेचा प्रभाव देखील होता हे नक्कीच आपल्याला कळतं. या यादीतल्या आपल्या पुढच्या सायंटिस्ट आहेत सुनीता विल्यम्स. सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या अवकाश यात्री या एका मुलाखतीत स्वतः म्हटल्या होत्या की 15 जुलै 2012 ला इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये त्यांनी गणपतीची मूर्ती आणि भगवद्गीता नेली होती. सुनीता विल्यम्स यांचा जन्म अमेरिकेत जरी झाला असला तरी आजही त्यांच्यावरती भारतीय संस्कृतीचा हा प्रभाव टिकून आहे. फिजिक्सचं नाव घेताच कोणाचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येत असेल तर बेशक अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा. अल्बर्ट आइन्स्टाईन यांना 1921 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं होतं, पण त्यांना हिंदू संस्कृतीविषयी कुतूहल आणि प्रेम होतं. रवींद्रनाथ टागोर यांच्याशी आइन्स्टाईन यांचा सतत पत्रव्यवहार चालत. 1930 मध्ये जेव्हा आइन्स्टाईन टागोर यांना भेटले तेव्हा त्यांच्या वेद, उपनिषद, भगवद्गीता, हिंदू संस्कृती यांच्यावरती बऱ्याच गप्पा रंगल्या होत्या. यातूनच त्यांना भगवद्गीता वाचणं आवडू लागलं.
ते भगवद्गीतेत वाचलेल्या गोष्टी निसर्ग आणि विज्ञान यांच्याशी जोडून बघत. आईन्स्टाईन यांनी सांगितलं होतं की जेव्हा मी भगवद्गीता वाचली आणि त्यातून मला देवाने ही सृष्टी कशी निर्माण केली हे समजलं, तेव्हा मला बाकी सारं फोल वाटू लागलं. आईन्स्टाईनला त्यांच्या कामाची बरीचशी प्रेरणा भगवद्गीतेतून मिळाली होती, कारण त्यांना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी भगवद्गीतेतून मिळवली होती. मित्रांनो, या आणि अशा अनेक सायंटिस्टचा अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते की भारतीय संस्कृती ही बाहेरच्या देशातल्या सायंटिस्टसाठी, त्यांच्या कामासाठी, संशोधनासाठी कायमच एक प्रेरणास्त्रोत ठरली आहे. पण खेदाची गोष्ट ही की आपण आपल्याच वेदांना, पुराणांना, उपनिषदांना, भगवद्गीतेला मायथॉलॉजी मानून दुर्लक्षित केलं. एखादी गोष्ट मिथ आहे हे मान्य केलं की त्याच्या खऱ्या असण्याच्या सगळ्या शक्यता संपतात आणि त्यातून मिळणारं मोटिवेशन किंवा व्हॅल्यूज आपण गमावून बसतो. त्यामुळे मित्रांनो, पुन्हा एकदा विचार करा की हिंदू संस्कृती जी जगाला मोटिवेट करते आहे, त्या संस्कृतीचा अभ्यास आता आपल्याकडे घराघरात सुरू झाला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. तसंच अशा स्पिरिच्युअल फॅक्ट्स आणि तुमच्या माझ्या आयुष्याला रिलेट होणारे व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या या चेक 123 युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओजचे पुढचे अपडेट्स मिस होऊ नये यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. मी प्राजक्ता तुम्हाला पुन्हा भेटेल अशीच एक नवीन स्पिरिच्युअल फॅक्ट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.